जळगावमध्ये अज्ञातांना महापुरुषांचा फोटो असलेला बॅनर फाडल्यामुळे तणाव निर्माण झालाय। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावात त्यामुळे तणाव आहे। ग्रामस्थांनी 2 तास चाळीसगाव ते जळगाव हा महामार्ग रोखून धरला। महामार्गावरती वाहनांच्या 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत। पोलिसांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांकडून आंदोलन मागे घेण्यात आलंय। चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावामध्ये खरं तर रात्री अज्ञातांनी महापुरुषाचं बॅनर त्या ठिकाणी फाडलेलं होतं आणि कुठेतरी या प्रकरणानंतर खरं तर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती आणि गेल्या 2 ते 3 तासापासून या ठिकाणी वाघळी ग्रामस्थांनी खरं तर जळगाव चाळीसगाव हा जो महामार्ग आहे तो या ठिकाणी रोखून धरलेला होता। खरं तर महामार्गावर लांबच लांब अशी या ठिकाणी रांग लागलेली होती। ग्रामस्थांचं म्हणणं होतं की ज्या व्यक्तींनी हे बॅनर या ठिकाणी फाडलेलं आहे त्या व्यक्तींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशीच मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली होती। आणि खरं तर आता पोलिसांनी मध्यस्थी केली आहे। कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर या ठिकाणी ग्रामस्थांनी जे आहे ते आपलं रास्ता रोको आंदोलन मागे घेतलेलं आहे। मात्र सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आपल्याला बघायला मिळत आहे। खिमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव जळगाव।